नमस्कार, वुमन्स 24 चॅनल मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. नेरपिंगळा येथील जनता विद्यालय आणि कनिष्ठ महाविद्यालयात भारतरत्न डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांची जयंती वाचन प्रेरणा दिन म्हणून मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. 15 ऑक्टोबर रोजी श्री शिवाजी शिक्षण संस्था अमरावती द्वारा संचालित या शाळेत हा कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी शाळेचे मुख्याध्यापक श्री अजय धोटे यांनी अध्यक्षस्थान भूषवले, तर कनिष्ठ महाविद्यालयाचे प्रभारी प्राध्यापक विजय साटोटे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते डॉक्टर APJ अब्दुल कलाम आणि डॉक्टर भाऊसाहेब देशमुख यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. वाचाल तर वाचाल हा संदेश देत यावेळी पुस्तक प्रदर्शनीचे आयोजन करण्यात आले. वाचेल त्याला पुस्तक या उपक्रमाद्वारे विद्यार्थ्यांना मोबाईल पासून ग्रंथालयाकडे वळवण्यासाठी समुपदेशन करण्यात आले. एकत्र पुस्तक वाचनाचा उपक्रमही राबवण्यात आला. विद्यार्थी गौरव सपकाळ, खुशी धार्मिक, दिव्या सुरजेसे आणि मुबशीर कौसर यांनी डॉक्टर कलाम यांचे जीवन आणि वाचनाचे महत्त्व यावर प्रेरणादायी भाषणे सादर केली. प्राध्यापिका सारिका माहोरे यांनी आपल्या भाषणात डॉक्टर कलाम यांच्या संघर्ष आणि वाचनाची गरज यावर प्रकाश टाकला, तर मुख्याध्यापक श्री अजय धोटे यांनी वाचनातून जीवनात होणाऱ्या सकारात्मक बदलांबद्दल मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे संचालन प्राध्यापक शुभम भुतेकर यांनी उत्तमरित्या पार पाडले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्राध्यापक विजय साटोटे, प्राध्यापिका सारिका माहोरे, प्रीती गवई यांच्यासह सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी अथक परिश्रम घेतले. कार्यक्रमाला सर्वांचा उत्स्फूर्त सहभाग लाभला. उपस्थित आदरणीय पालकवर्ग, विद्यार्थी आणि विद्यार्थिनी, तुम्ही बोलता की मी बोलतो? आज वाचन प्रेरणा दिन आपण साजरा करत आहोत. डॉक्टर APJ अब्दुल कलाम बद्दल मुलींनी चांगली माहिती दिली आणि सपकाळ नावाच्या विद्यार्थ्यांना जो प्रयत्न केला तो खरोखरच वाखण्यासारखा प्रयत्न आहे. त्याबद्दल मी सपकाळचे सुद्धा अभिनंदन करतो. वाचन प्रेरणा दिन आपल्याला साजरा करायचा आहे. हे वाचन प्रेरणा दिन साजरा करत असताना डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांच्या विषयीची माहिती आपल्याला मिळाली. मागच्या महिन्यामध्ये सप्टेंबर महिन्यामध्ये 5 सप्टेंबर रोजी डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्ण यांचा जन्मदिवस आपण शिक्षक दिन म्हणून साजरा केला आणि हा शिक्षक दिन म्हणून साजरा करत असताना सर्वपल्ली राधाकृष्णन यांची शिक्षकांप्रती असलेले जे काही मत होते त्याचा विचार आपण या ठिकाणी मांडलेला होता. वाचन प्रेरणा दिन आपण साजरा करत आहोत. हा वाचन प्रेरणा दिन का साजरा करावा? ग्रंथांना घडवलेला महामानव म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. मुंबईतल्या त्यांचं जे राजगृह घर होतं त्या राजगृहामध्ये सुद्धा 10 ते 15 हजार ग्रंथ होते. वाचनाने काय होतं? मित्र, सखा, सवंगडी, छंद, आवड हे सगळं सोडून देऊ आपण. तुम्हाला एकटे पण येत नाही. एक पुस्तक घ्या तुम्ही, त्या पुस्तकाच्या कथानकासोबत तुम्ही एकाग्र होता. त्या पुस्तकाच्या कथानकासोबत ज्यावेळेस तुम्ही एकाग्र होता त्यावेळेस तुमचे सवंगडी, तुमचे मित्र त्या पुस्तकातले पात्र ठरतात. त्यातले जे विचार असतात त्यातले विचार हे तुमच्यावर संस्कार करत असतात. तुमचं मन संस्कारक्षम होतं. त्यातून तुम्हाला संयम, तुमच्या जीवनामध्ये संयम निर्माण होतो. पुस्तक काय देतं? वाचल्यानं काय होतं? वाचल्यानं तुमची शब्दसंपत्ती वाढते. शब्दांचा साठा तुमच्याजवळ वाढतो. शब्दसाठा ज्यावेळेस मोठ्या प्रमाणामध्ये तुमच्याजवळ येतो त्यावेळेस लेखन करण्याची उर्मी तुमच्यामध्ये येते. ललित गद्य, कथा, काव्य, साहित्य हे लिहिण्यासाठी